Dear students, first of all, heartily welcomes to all of you. Today, I am going to start the first chapter of the 12th physics, rotational dynamics. Now, to understand this topic, first we have to recall some phenomena so that we can understand this topic in better ways. Now, what is the name of the topic? Rotational dynamics. Let us see the meaning of this particular heading, rotational dynamics. This topic has two words, rotational and second is dynamics. First, let us see what is meant by dynamics. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा टॉपिक बघत असताना या टॉपिकशी रिलेटेड ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत त्या अगोदर थोडक्यामध्ये आपल्याला रिवाइज करायचे आहेत. आता या टॉपिकचं जे नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स, त्याच्यामध्ये डायनॅमिक्स हा एक शब्द आहे, रोटेशनल हा एक शब्द आहे. आपण रोटेशनलचं मिनिंग, डायनॅमिक्सचं मिनिंग बघितल्यानंतर पाहणार आहोत. आता फर्स्ट आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे कोणतं? डायनॅमिक्स. आता डायनॅमिक्स बघत असताना ॲक्च्युली इन द 11th स्टँडर्ड हॅव सीन फिजिक्स हॅज गॉट डिफरंट ब्रँचेस. आपण जर बघितलं फिजिक्समध्ये वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत की ज्याच्यामध्ये ऑप्टिक्स आहे, थर्मोडायनॅमिक्स आहे, हीट आहे, साऊंड आहे, रिलेटिव्हिटी आहे, असे बऱ्याचशाच ब्रँचेस आहेत. त्याच्यापैकी एक ब्रँच की ज्या ब्रँचचं नाव आहे मेकॅनिक्स. मेकॅनिक्स इज द स्टडी ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन ए बॉडी वेदर इट इज ॲट रेस्ट ऑर इन मोशन. आता मेकॅनिक्स जी ब्रँच आहे ही ब्रँच काय करते किंवा त्या ब्रँचमध्ये आपण कोणता स्टडी करतो तर द मेकॅनिक्स इज द फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी which is mechanics is the branch in which you can study the forces acting on a body whether it is at rest or in motion. म्हणजे आपण या ब्रँचमध्ये कोणाचा स्टडी करतो तर वेगवेगळे जे फोर्सेस आहेत बॉडीवरती ॲक्ट होणार आहेत. एक तर ती बॉडी ॲट रेस्ट असेल किंवा ती इन मोशनमध्ये असेल. नाउ मेकॅनिक्स इज फर्दर डिवायडेड इंटू टू पार्ट्स. द फर्स्ट इज स्टॅटिक्स अँड सेकंड इज डायनॅमिक्स. डायनॅमिक्स फर्दर डिवायडेड इंटू टू पार्ट्स, कायनॅमॅटिक्स अँड कायनेटिक. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं मेकॅनिक्सचे पुन्हा दोन भाग झालेले आहेत. पहिला जो पार्ट आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे स्टॅटिक्स, सेकंड जो आहे त्याला नाव दिलेलं आहे आपण डायनॅमिक्स. आणि डायनॅमिक्सचे पुन्हा दोन पार्ट्स आहेत कायनॅमॅटिक्स अँड कायनेटिक्स. आता याच्यामध्ये लेट अस सी व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक्स. स्टॅटिक्स मीन द स्टडी ऑफ बॉडी विच इज ॲट रेस्ट. आता आपण मेकॅनिक्सचं मिनिंग काय बघितलं, द स्टडी ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन बॉडी वेदर इट इज ॲट रेस्ट ऑर इन मोशन. म्हणजे मेकॅनिक्समध्ये आपण कोणत्या पार्टचा स्टडी करणार आहे तर वेगवेगळे फोर्सेस ज्यावेळेला एखाद्या बॉडीवरती ॲक्ट होतात की ज्यावेळेला ती एकतर बॉडी ॲट रेस्ट असते किंवा इन मोशनमध्ये असते. आता स्टॅटिक्सचा अर्थ काय, बॉडी इज ॲट रेस्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण हा सरफेस आहे, ह्या सरफेसवरती सपोज दिस इज एनी मास or consider any body. We know that when any body is kept on any surface, its weight is always acting vertically downward. त्याचं जे काही वेट आहे ते कुठे ॲक्ट होणार आहे, व्हर्टिकल डाउनवर्ड. त्यालाच आपण काय म्हणतो ॲक्शन. अँड ड्यू टू द ॲक्शन देर इज अ रिॲक्शन टेक्स प्लेस इन द अपोजिट डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द सरफेस. दिस इज नॉर्मल रिॲक्शन अँड दिस इज द वेट ऑफ द बॉडी. म्हणजे जरी बॉडी ॲट रेस्टला असली तरी त्याच्यावरती दोन प्रकारचे फोर्सेस काय झालेले आहेत, ॲक्ट झालेले आहेत. पहिला जो फोर्स आहे तो म्हणजे कोणता आहे, वेट ऑफ द बॉडी विच इज ॲक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड. आणि सेकंड जो फोर्स आहे त्याची जी रिॲक्शन असेल विच इज ॲक्टिंग इन द व्हर्टिकली अपवर्ड परपेंडिक्युलर टू द सरफेस. नेहमी याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे बॉडी कोणत्याही पोझिशनला जर असेल किंवा कशावरती कोणत्या सरफेसवरती ठेवलेलं आहे त्या सरफेसला नेहमी त्याची रिॲक्शन कशी असते, परपेंडिक्युलर असते. म्हणजे आपल्याला इथं दोन फोर्सेस मिळाले अँड दिस टू फोर्सेस हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड बट opposing direction so that the net force acting on the body is equal to 0 so that this body is at rest. याच्यावरती ॲक्ट झालेला जो नेट फोर्स आहे त्याची अमाऊंट 0 येते.
म्हणून आपण ह्या बॉडीला काय म्हणतो, रेस्ट म्हणतो. म्हणजे याच्यावरती फोर्सेस आपण स्टडी केला, मात्र ती बॉडी कशी आहे, ॲट रेस्ट आहे. आता डायनॅमिक्स म्हणजे काय, द स्टडी ऑफ मोशन ऑफ बॉडी विदाउट कन्सिडरिंग इट्स कॉजेस. Dynamics is the branch of physics in which we can study the motion of objects with particular causes. म्हणजे डायनॅमिक्स हा एक फिजिक्समधला जो पार्ट आहे, मेकॅनिक्समधला, की ज्या पार्ट्समध्ये आपण बॉडीच्या मोशनचा अभ्यास करणार आहे विथ इट्स कॉजेस. म्हणजे त्याच्यावरती जे मोशन घडणार आहे ते मोशन कशा पद्धतीने घडतं त्याचा जो अभ्यास असेल तो आपण कशामध्ये बघणार आहे, डायनॅमिक्समध्ये. डायनॅमिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मोशन विथ कॉजेस. आता ह्या डायनॅमिक्सचे पुन्हा दोन पार्ट झालेले आहेत, कोणकोणते, कायनॅमॅटिक्स अँड कायनॅटिक. आता कायनॅमॅटिक्स म्हणजे काय, स्टडी ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट विदाउट कन्सिडरिंग इट्स कॉजेस. म्हणजे आपण कायनॅमॅटिक्समध्ये मोशनचा स्टडी करणार आहे, मात्र ते मोशन कशामुळे घडतं त्याची जी कारणं आहेत ती कारणं आपण बघणार नाही. डायनॅमिक्समध्ये मात्र आपण काय करणार आहे, मोशनचं स्टडी करणार, मात्र त्याच्या पाठीमागचे आपण काय बघणार आहोत, कॉजेस बघणार आहोत. मग कायनॅमॅटिक्समध्ये म्हणजे आता फॉर एक्झाम्पल समजा हा चॉक आहे, इफ आय मूव दिस चॉक इन दिस वे. आता हा चॉक असा मी फिरवला म्हणजे हा चॉक कशामध्ये आलेला आहे, मोशनमध्ये. आता हे मोशन कशामुळे घडले हे आपण बघणार नाही, तर याचे जे रिलेटेड पॅरामीटर्स आहेत म्हणजे कोणकोणते, समजा आता हा चॉक वन प्लेस टू द अनदर प्लेस मूव्ह झाला म्हणजे इन मोशनमध्ये आला, मग याच्याशी रिलेटेड कोणकोणत्या क्वांटिटीज आपण मेजर करू शकतो. एक म्हणजे व्हॉट इज इट्स वेलॉसिटी, मग ती इनिशियल असेल किंवा फायनल असेल. व्हॉट इज द ॲक्सेलरेशन असेल, किंवा एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला ज्यावेळेला ती मूव्ह असते, व्हॉट इज द टाइम रिक्वायर्ड टू मूव्ह फ्रॉम पॉईंट 1 टू द पॉईंट 2. म्हणजे याच्यामध्ये लागणारा जो वेळ आहे तो देखील त्याचा पॅरामीटर असेल. डिस्प्लेसमेंट असेल. या सर्व गोष्टी फक्त आपण काय करणार आहे, मेजरिंगला काय म्हणतो आपण, कायनॅमॅटिक्स म्हणतो. म्हणजे कायनॅमॅटिक्समध्ये काय करणार आहे, बॉडीच्या मोशनचा स्टडी करणार, मात्र त्याच्या कॉजेसचा स्टडी करणार नाही आहे. मात्र डायनॅमिक्समध्ये आपण काय करणार आहे, मोशनचा स्टडी करणार, विथ इट्स कॉजेस करणार आहे. आणि कायनॅटिक्स इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच गिव्स द रिलेशन बिटवीन मोशन अँड इट्स कॉजेस. कायनेटिक्स काय देतं, तर रिलेशन कोणामधलं देतं, मोशन अँड इट्स कॉजेस, एस्पेशली फोर्स अँड टॉर्क. मग त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आपण कन्सिडर करणार आहे. एक तर त्याच्यावरती फोर्सचा इफेक्ट झालेला असेल, किंवा बॉडी जर रोटेशनल मोशनमध्ये असेल तर कशाचा इफेक्ट झालेला असणार आहे, टॉर्कचा. म्हणजे कायनेटिक्स इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द रिलेशन बिटवीन मोशन अँड इट्स कॉजेस, एस्पेशली फोर्स अँड पर्टिक्युलर टॉर्क. लक्षात आलं. म्हणजे इथं थोडक्यामध्ये आपण मेकॅनिक्स म्हणजे काय बघितलं, द स्टडी ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन बॉडी वेदर इट इज ॲट रेस्ट. मेकॅनिक्सचे पण दोन पार्ट्स होते, कोणते, पहिला होता स्टॅटिक्स म्हणजे काय, द स्टडी ऑफ बॉडी विच इज ॲट रेस्ट. सेकंड काय होतं, डायनॅमिक्स म्हणजे काय, द स्टडी ऑफ मोशन ऑफ बॉडी विथ इट्स कॉजेस. आणि ह्या डायनॅमिक्सचे दोन पार्ट्स कोणते होते, कायनॅमॅटिक्स अँड कायनेटिक. कायनॅमॅटिक्स म्हणजे काय, द स्टडी ऑफ मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट विदाउट कन्सिडरिंग इट्स कॉजेस. आणि कायनेटिक्स आपण काय बघितलं, द रिलेशन बिटवीन मोशन अँड इट्स कॉजेस, एस्पेशली फोर्स अँड टॉर्क. आता आपण 11th स्टँडर्डमध्ये वी हॅव सीन द लिनियर मोशन और रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन मीन्स वेन एनी बॉडी मूव्स अलॉंग द स्ट्रेट लाईन पाथ. म्हणजे ज्याला एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादी बॉडी स्ट्रेट लाईन पाथवरती मूव्ह होत असते त्याला त्या पर्टिक्युलर मोशनला आपण काय म्हणतो, लिनियर और रेक्टिलिनियर मोशन. मग रेक्टिलिनियर मोशनमध्ये जे आपल्याला कायनॅमॅटिकल इक्वेशन्स मिळालेले आहेत, ते कायनॅमॅटिकल इक्वेशन्स कोणते आहेत, पहिलं कायनॅमॅटिकल इक्वेशन, फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन कोणतं आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन आपल्याला मिळतं एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन आपल्याला मिळतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस. म्हणजे आत्तापर्यंत आपण हे तीन कायनॅमॅटिकल इक्वेशन स्टडी केलेले आहेत. याच्यामध्ये यू म्हणजे काय असतं, इनिशियल वेलॉसिटी ऑफ द बॉडी इन मोशन, व्ही इज द फायनल वेलॉसिटी ऑफ बॉडी इन मोशन, ए इज द ॲक्सेलरेशन, टी इज द टाइम रिक्वायर्ड, एस इज द डिस्प्लेसमेंट. म्हणजे आता हे जर तुम्ही तीन इक्वेशन्स ऑब्झर्व केले, याच्यामध्ये एकूण किती पॅरामीटर्स आहेत, 5 पॅरामीटर्स आहेत. यापैकी आपल्याला 3 पॅरामीटर्स माहीत असतील तर आपल्याला बाकीचे पॅरामीटर्स काय करता येतात, कॅल्क्युलेट. याच 3 इक्वेशन्स बरोबर आणखी एक इक्वेशन आपल्याला मिळतं,
S is equal to U plus V upon 2 into T. S is equal to काय मिळतं? U plus V upon 2 into T. म्हणजे इथं U plus V upon 2 gives the average velocity into time. आणि याच्यावरून आपण काय फाइंड आउट करू शकतो? डिस्प्लेसमेंट. आणि फिफ्थ आपण बघू शकतो S is equal to Vt minus half at square. And these equations are said to be kinematical equations in linear motion. आता हे जे equations आहेत याच्यासाठी एक criteria. What is the criteria to write down this equation? The criteria, the most important criteria is acceleration of the body should remains constant. हे जे इक्वेशन्स आपण अप्लाय करतो ड्युरिंग द मोशन हे कोणत्या क्रायटेरियाच्या अंडर करतो? ज्या वेळेला ॲक्सेलरेशन काय असेल? कॉन्स्टंट असेल त्याच वेळेला आपण हे इक्वेशन्स काय करू शकतो? यूज करू शकतो. जर ॲक्सेलरेशन व्हेरिएबल असेल तर आपण रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटीज इज इक्वल टू काय म्हणतो आपण ॲक्सेलरेशन ते डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशनचा पार्ट यूज करून आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो? वापरू शकतो. सो दॅट दीज आर द कायनेमॅटिकल इक्वेशन्स इन लिनियर मोशन. Now the next most important part we have to revise is what is meant by rotational motion as well as circular motion. Now to understand these two motions, circular and rotational, let us see this video, then you can get the clear idea about the circular motion and rotational motion. Let us see this video. In the previous video, we studied what motion is. We also saw one type of motion called the rectilinear motion. It's nothing but straight line motion. In this type of motion, the path of a moving object is a straight line. But what if the path of a moving object is circular? Yes, you guessed it correctly. If an object is moving in circles, it's undergoing circular motion. More accurately, it's defined as the motion of an object along the circumference of a circle. The circumference of a circle is the length of this boundary which is curved. So if an object is moving along the circumference of a circle, we say it's undergoing circular motion. Can you give me any real-life examples in which objects execute this type of motion? What about the satellites orbiting the Earth? Yes, a satellite orbiting at a certain height is also undergoing circular motion. What other examples of circular motion can you think of? Take a small object and tie it to one end of a rope. Take the other end of the rope in your hand and whirl it around in circles. You see that the object is performing circular motion. Notice that the distance of the stone from your hand is always the same. What about the moving fan? Is it also undergoing circular motion? First, let's only consider the motion of a point on one of its blades. If we switch on the fan, we will see the point moving in circles. So we can say that the blades of the fan are also undergoing circular motion. Now what if I take the fan as a one single object? Can I say that the fan as a whole is moving in circles? No, that would be incorrect. The fan as a whole is not going anywhere. The entire fan is not moving along the circumference of a circle. But which motion is it performing then? The fan is undergoing rotational motion. Before actually defining this type of motion, let's try to understand it first. This rod here is called the axle, and the entire fan is spinning around this axle. Or you can also say that the entire fan is spinning around this fixed line. This type of motion is what we call rotational motion. Now we will define it in simple words. A body is said to be performing rotational motion if it's spinning around some fixed line. And the fixed line is also called axis of rotation. What other examples of rotational motion can you think of? What about a rotating wheel? We use the word rotating because it's performing rotational motion. What is axis of rotation in this case? Yes, it lies on the axle of the wheel. So the wheel is also undergoing rotational motion about this fixed line. Other examples of this type of motion can be the earth spinning around its axis and a spinning top. But wait a moment. Let's go back to our example we discussed earlier. When this object was whirled around in circles, we said that it was performing circular motion.
But here, if we take this line as our axis of rotation, then we can also say that the object is performing rotational motion around this fixed line. So what is the motion of this object? Circular or rotational? What exactly is the difference between the rotational and the circular motion? In all the examples of rotational motion that we saw, the axis of rotation is a part of the object. It is going through the object. But in this case, the axis of rotation is not passing through the object. It's totally separate from the object. Hence, we don't call this motion as rotational motion. This is circular motion and not rotational. So this is the difference between circular and rotational motion. If a body moves along the circumference of a circle, we say that it's performing circular motion. And if the body is spinning around the fixed line called the axis of rotation, and if that axis of rotation passes through the body, we say that it's undergoing rotational motion. In the next video, we will see one more type of motion. See you there. After watching this video, you can understand the difference between the circular motion and rotational motion. In the next lecture, we are going to start the particular circular motion and its characteristics, and the next point is the kinematics of the circular motion.